याबद्दलची संपूर्ण माहिती देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत शहाजी शिंदे, सोमेश्वर पतसंस्थेचे ते संचालक आहेत। सर्वप्रथम सर, स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत। सर, ही जी यात्रा आहे जवळपास आम्ही बघतोय हजारोंच्या संख्येने इकडे नागरिक उपस्थित आहेत। सगळेजण काशी विश्वनाथ आणि अयोध्या दर्शनासाठी निघालेले आहेत। तर हे संपूर्ण जे नियोजन आहे ते कोणामार्फत आहे? हे नियोजन भारतीय जनता पार्टी उत्तरचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रतिभादादा कंद, त्याचप्रमाणे फुलगावचे माजी सरपंच, त्याचप्रमाणे विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन आणि आत्ताचे नियोजित उमेदवार भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय किरण शेठ संपतराव साकोरे पाटील यांच्या वतीने ही अयोध्या काशी ही महायात्रा या दृष्टीने आयोजित केलेली आहे। आणि यासाठी हा दुसरा टप्पा या निमित्ताने आपण या ठिकाणी साजरा करत असताना, प्रस्थान होत असताना इथं संयोजकाच्या वतीने आदरणीय प्रदीपदादा कंद असतील किंवा नियोजित उमेदवार असतील सन्माननीय किरण शेठ साकोरे यांनी अतिशय उत्कृष्ट असं नियोजन केलेलं आहे। आणि या नियोजनातून भाविकांना कुठलाही त्रास होणार नाही याची दक्षता करण्यासाठी 100 ते 125 ह्या दरम्यान स्वयंसेवक ह्या सगळ्या भाविकांची काळजी घेणार आहेत। आणि त्या दृष्टिकोनातून ही यात्रा पहिला टप्पा अतिशय यशस्वी संपन्न झाल्यानंतर हा दुसरा टप्पा अतिशय त्याच यांनी अतिशय धार्मिक वातावरणात आणि मंगलमय वातावरणात आम्ही पार पाडण्यासाठी प्रयत्नशील आहोत। आत्ताचा जो दुसरा टप्पा आहे त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये साधारण किती भाविक तुमच्यासोबत आहेत? ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये साधारण 2300 भाविक आणि 125 स्वयंसेवक आहेत। आणि पहिल्या टप्प्यामध्ये जी तुमची यात्रा गेली होती त्याच्यासाठी किती भाविक होते? पहिल्या टप्प्यामध्ये थोडंसं नियोजनाअभावी साधारण 2600 भाविक होते। थोडं नियोजन सुरुवातीचं आमचं हे झाल्यानंतर पुढं ते आम्ही दुरुस्त करून अतिशय चांगल्या पद्धतीने आणि चांगला रिप्लाय दिला सगळ्या भाविकांनी आणि एक चांगली यात्रा पार पडली। ही यात्रा जी आहे ती साधारण किती दिवसाची असेल? ही साधारण 6 दिवसाच्या आतमध्ये आपण परत इथं भाविकांना त्यांच्या घरी पोच करणार आहोत। 6 दिवसां यासाठी नियोजन करण्यासाठी आपण घरातून त्यांना खाजगी बसने रेल्वे स्टेशन आणले आणि यात्रा संपल्यानंतर पण त्यांना घरी सुरक्षितपणे पोच घेणार आहे। विशेषतः महिलांची विशेष काळजी घेणार आहोत आम्ही। हे जे नियोजन आहे 6 दिवस म्हणजे त्यांच्या राहण्याचं आलं, जेवणाचं आलं, मग जेवणाची नाश्त्याची वगैरे सोय या कशा पद्धतीने कोणकोणत्या टप्प्यामध्ये तुम्ही केलेली आहे? ह्या यात्रेदरम्यान एक इव्हेंट कंपनीला आपण हे सगळं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे। त्याचप्रमाणे आमचे 125 स्वयंसेवकसुद्धा ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये भाग घेऊन सर्व भाविकांना त्यांच्या जागेवर सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही 100% प्रयत्नशील राहू। हा जो उपक्रम आहे, ही इतकी मोठी यात्रा आहे, या यात्रेसाठी नागरिकांच्या मधून कसा प्रतिसाद येतोय? अतिशय चांगल्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत। पहिल्या टप्प्यामधून जे भाविक लोकांनी जे प्रतिक्रिया दिलेत त्यामध्ये अतिशय चांगलं दर्शन झालं, त्यांची व्यवस्था चांगली झाली, त्यांची खाण्याची आणि नाश्त्याची आणि ह्याच्यामध्ये डॉक्टर सुविधा आहे आणि स्वयंसेवकाच्या मार्फत प्रत्येक ह्याच्यात आपण फर्स्ट एड बॉक्स ठेवून प्रत्येकाला जे काय प्राथमिक वैद्यकीय उपचार लागतोय तो पण देण्याचा प्रयत्न करतोय। किरण साकोरे यांच्या मार्फत हडपसर रेल्वे स्टेशनपासून काशी विश्वनाथ आणि अयोध्या दर्शनासाठी हजारो भाविकांच्या समवेत आता इथून भाविक प्रस्थान होणार आहेत। आणि यांच्या याच नियोजनामध्ये आज आपल्यासोबत लोणीकंद गावच्या ग्रामपंचायत सदस्या याच बाबतीत आपल्याशी बातचीत करणार आहेत। आपल्या लोणीकंद गावच्या ग्रामपंचायत सदस्या कावेरी सुनील कंद, त्यांच्याशी आज आपण बोलणार आहोत। सर्वप्रथम स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत। नमस्कार, मी कावेरी सुनील कंद। किरण साकोरे यांच्या माध्यमातून आम्ही देवदर्शन यात्रा काढलेली आहे आणि खूप छान पद्धतीने त्यांनी नेतात आणतात, जेवणाची पाण्याची किंवा डॉक्टर वगैरे यांच्या सगळ्यांच्या सुविधा ठेवतात ते। ह्या जे संपूर्ण यात्रेचं नियोजन आहे साधारण कधीपासून चालू आहे? 15 दिवस झाले। आता ही दुसरी ट्रेन आहे आणि 20 तारखेला तिसरी ट्रेन पण जाणार आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने ते नेतात आणतात, सगळ्या सुविधा असतात। तुम्ही म्हणाला की ही दुसरी ट्रेन आहे, म्हणजे याच्या आधी सुद्धा एक ट्रिप गेली होती का? गेलेली एक आधी। त्या ट्रिपमध्ये साधारण किती भाविक होते? त्या ट्रिपमध्ये 2200 ते 2300 असतात, पण त्यांच्यावर काय देवाची कृपा का काय म्हणता येईल, 2900 लोक होते आणि त्या सर्व लोकांना त्यांनी नेलं आणि सुखरूप आणलं। गाद्या, पाणी, जेवण बिवण याष्ट्राचं नियोजन व्यवस्थित झालं। आणि आता साधारण किती भाविक आहेत? नाही, आता 2500 पर्यंत आहेत, 2500 लोक आहेत। मी मगासपासून बघते इथे महिलांचा प्रतिसाद चांगला आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये महिला आहेत, त्यांच्याकडून तुम्हाला कशा प्रतिक्रिया येतात? नाही, महिलांच्या खूप छान प्रतिक्रिया आहे, गेलेल्या पण आणि जाणाऱ्या खूप उत्सुकता आहे आणि 500 वर्षानंतर अयोध्या मंदिर पाहण्याची सगळ्यांची इच्छा आहे आणि सगळे आनंदी आहे। किरण साकोरे यांनी हा जो इतका सुंदर उपक्रम राबवलेला आहे त्याबद्दल तुम्ही त्यांना काय निरोप द्याल?
त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि देव त्यांच्या मनोकामना पूर्ण करतो.